कृष्णा आणि कोयनेच्या प्रीती संगमावर आता फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात घेऊ लागले. मी सध्या उभा आहे ते म्हणजेच कराड तालुक्यातील पार्ले या गावच्या अजित पाटील आणि जीवन पाटील या दोन तरुणांच्या या केळीच्या बागेमध्ये. आणि आज या त्यांच्या 60 गुंठेच्या केळीच्या बागेचा एक्सपोर्ट होतोय सौदी अरेबियाला, म्हणजेच दुबई सारख्या या देशामध्ये या पार्लेची केळी या ठिकाणी जाणार आहेत. खर तर यशोगाथा पाहणार आहोत या दोन तरुणांची. आणि या कृष्णाकाठच्या या दोन तरुणांनी खऱ्या अर्थानं किमया केलेली आहे, ती म्हणजेच ऊस शेतीला पर्याय म्हणून केळी लागवड अत्यंत यशस्वीपणे कशी राबवली हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला आज आपण पाहूया यशोगाथा या दोन पाटील बंधूंची. मी अजित दादासाहेब पाटील, राहणार पार्ले, तालुका कराड. आमच्या या 60 गुंठे क्षेत्रात G9 व्हरायटीची केळीची लागण केली आहे. या केळीचे पीक घेताना नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे सर्व बेडवरती लागण केलेली आहे आणि याप्रमाणे या केळीचे एक्सपोर्ट परदेशात जाणारी केळी तयार झालेली आहे. ही सौदी अरेबिया आणि रशिया या देशात केळी जात आहे. माझे नाव जीवन दादासाहेब पाटील, गाव पार्ले, तालुका कराड, जिल्हा सातारा. 60 गुंठे क्षेत्रात हा प्लॉट आहे. हे आमचं गाव ऊस ऊसासाठी खूप प्रचलित आहे. वेगळा प्रयोग म्हणून हे केळी केलेला आहे. G9 जातीची ही केळी आहे. 60 गुंठ्यातून अंदाजे 50 टनाचं उत्पादन अपेक्षित आहे आणि हा सगळा माल एक्सपोर्ट होतोय आता. हा माल सौदी अरेबियाला चाललाय आता. याच्यात गुंतवणूक साधारणतः 1.5 एकराला 3 लाख रुपये केली. अपेक्षित उत्पन्न 10 लाख रुपये आहे. खूप खूप समाधान असतं हे. पैशापेक्षा हे जे समाधान असतं, माल आपला आला चांगला, परदेशात चाललाय, हे समाधान खूप आहे. पैसे आता दर तसा कमीच आहे याच्या मानानं, पण ते समाधान आहे. नमस्कार. या केळीच्या प्लॉट मध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही उत्पादन घ्यायचं ठरवलं, त्यावेळेला नियोजनबद्ध गोष्टी करण्याचं एक ध्येय होतं की बाबा या नियोजनबद्ध गोष्टी ज्या आपण करतोय त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत, पण काही गोष्टींचं एक व्यवस्थित नियोजन करणं किंवा सिस्टीम नुसार काही गोष्टी करणं हे पण महत्वाचं आहे. आजकाल शेतकऱ्यांमध्ये ती गोष्ट आपण कमी अनुभवतो की बाबा ठीक आहे, त्या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास न करता आपण ती गोष्ट किंवा ते फळपीक घ्यायला जातो. तर या पूर्ण गोष्टींचा अभ्यास करून आपण हे नियोजन केलं. याच्यामध्ये केळीची लागवड पद्धती असेल ती 6x5 अशा पद्धतीने केली. त्याच्यानंतर त्याचं जे पाण्याचं व्यवस्थापन आहे ते पूर्णपणे ठिबक सिंचनद्वारे डबल लॅटरल मध्ये केलं. त्याच्यानंतर खतांचं योग्य वेळी नियोजन, जे केळी पिकाला खूप महत्वाचं असतं, तेही आपण केलं. त्याच्यानंतर पूर्णपणे निगा राखणे, म्हणजे त्याच्यामध्ये स्वच्छता असेल किंवा मग त्या झाडाची निगा राखणे असेल किंवा स्प्रेइंग वगैरे असेल, हे पण आपण व्यवस्थित केलं. त्याच्यामुळं आपला आज माल एक्सपोर्ट होत आहे. याची खूप आम्हाला आनंद आहे, कारण की हा माल एक्सपोर्ट होण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतलं होतं. कारण की निसर्गाच्या या बदलत्या वातावरणामध्ये माल एक्सपोर्ट करणं ही एक खूप मोठी परीक्षा असते शेतकऱ्यासाठी. ती आम्ही आज पूर्ण केली आणि आमचा माल आज एक्सपोर्ट होतो. याच्याबद्दल खूप खूप आनंद होतो. धन्यवाद. आज 18 ऑगस्ट 2026 रोजी सन्माननीय श्री अजितजी पाटील यांच्या केळीच्या बागेतील ग्राम पार्ले, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील केळी आम्ही आज आमच्या कंपनीच्या मार्फत सौदी या देशामध्ये पाठवत आहोत, निर्यात करत आहोत. आणि निर्यातसाठी लागणारी केळी आणि त्याची जी प्रत असते, त्याची जी क्वालिटी लागते, त्या क्वालिटीची केळी आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही थोडं यावेळेस इराण आणि अमेरिका युद्ध असताना सुद्धा, परंतु क्वालिटी चांगली असल्यामुळे आम्ही ही केळी आज निर्यात करत आहोत. आणि अशा क्वालिटीची केळी जर शेतकऱ्यांनी निर्माण केली आणि क्वालिटी जर चांगली सांभाळली तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो आणि शेतकऱ्याचे सुखी दिवस येऊ शकतात. असा एक चांगला आदर्श सन्माननीय अजित पाटील यांनी आपल्या समोर निर्माण केलेला आहे. ही केळी एक्सपोर्ट करण्याचं काम फ्रूट सप्लायर समीर शेठ काझी कंदर, तसंच एक कंपनीचा मॅनेजर म्हणून आदित्य सरोदे आम्ही आमच्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांचा 2 पैशांचा फायदा व्हावा हाच नेहमी आमचा उद्देश असतो.